कारण आपण तर असं म्हणू शकत नाही ना, मी आता घरात मला घरातच पिरियड्स येईल नाही ना. आपण घराच्या बाहेर जातो तेव्हा सुद्धा आपल्याला पिरियड्स येऊ शकतात. आपल्या बॅगेत नेहमी पॅड हा असलाच पाहिजे. तुम्ही प्रवासात असाल तर तुमच्या पर्समध्ये बॅगमध्ये पण तो ठेवा. वेळेवर तुम्ही काय करणार, आणि इकडे तिकडे लागण्यापेक्षा तुम्ही स्वतःच तेवढी सेफ्टी जपू शकता ना. ओके नाही. तर बघा आता दोघी जणी आले त्यांनी बघितले तर याच्यात जर बघितलं तर याच्यात ओलावा जाणवतो का, त्यात प्लॅस्टिक आहे. प्लॅस्टिक जेवढी उष्णता आपल्या ब्लड सोबत उष्णता निर्माण होते. इथे की नाही आपण म्हणतो ना गरम रक्त, असं गरम वाटतं की नाही, उष्ण वाटतं ना, ते ह्याच्यात असल्यामुळे इचिंगचे प्रॉब्लेम खूप भयानक प्रमाणात मुलींना जाणवतात. रॅशेस होतात, काहींना पिंपल्स, छोटी छोटी घामुळ्यासारख्या पिंपल्स येतात, खाज येते, सारखी खाज येते. म्हणजे ते 4-5 दिवस असं वाटतं नको, 4 ते 5 दिवस, काही 7 दिवस पण येऊ शकतात, ते नॉर्मल आहे. फक्त 8-10 दिवसाच्या वर पिरियड जायला नकोय, म्हणजे तो नकोय. जर तसं कोणाला होत असेल तर त्यांनी दवाखान्यात 100% दाखवा, अंगावर काढू नका. तर बघा आपण आता बघा मार्केटमध्ये ही निळा दिसते की कलर दिसतोय का, तुम्ही जर मार्केट बघितलं असेल ऍड मध्ये तर ती चीप हे म्हणतात. काय चीप आहे, तुमचं हे तुमचं व्यवस्थित करत, ते व्यवस्थित करत. तर बघा मी फाडताना जर जाणवत असेल तुम्हाला, ताणल्यासारखं जाणवते का, दिसतंय ना तिथनं. यात कुठल्याही प्रकारची चीप नाही. काय यात फक्त कलर दिसतोय. कलर दिसतोय का, निळा कलर दिसला सगळ्यांना. तर बघा याच्यात कुठल्याही प्रकारची लेअर नाही. हे बघा हे काय आहे, कापूस निघाला. जे तुम्हाला म्हणजे ब्लडिंग जेव्हा आपलं पॅड मध्ये जातं किंवा ते चुकून घेतं, आपण म्हणतो ना ब्लड टूथ केलाय, तो लिकेज होऊ नये. जर असं पॅड वापरले तर लिकेजचे खूप प्रॉब्लेम असतात. म्हणजे असं हे वाटलं आता हे कापूस आहे, जर असं दाबलं गेलं माणूस बसलं की असं होऊ शकतं, म्हणजे लिकेजचा प्रॉब्लेम येऊ शकतो. काकू आणि तर याचं जर काढलं आपण की हे बघा हे कागदासारखं फाटते. आता जे दिदी ते मुली आणतात त्यांनी बघितलंय की ओलावा अजिबात जाणवला नाही. कोणाला बघायचंय का अजून, ये दिदी आता हे तर काढून देतो मी, हे तर ओलावा त्याचं जाणवलं ते. किती काही झालं म्हणजे आपण जे ब्लडिंग जातं ते पूर्ण त्याच्यात सुटून जाणार आहे. त्याच्यात काय निघाले, कापूस निघाला. आता ह्यात काय निघणार आहे ते बघूया आपण. हे दाखव आता याला पूर्ण का तुला वाटत असेल समजा आता बसलं आता मुंगे पाण्यात पडलं. टाळ्या वाजवा चला. एवढ्या 15 मिनिटाच्या कालावधीत कोणी लिखाण केले ते मी बघणार आहे, कोणी पॉईंट काढले ते पण बघणार आहे. हो नाही बर्डन घेऊ नका, तसं काय एवढं स्ट्रिक्ट नाहीये. आपण माझ्याशी लक्षात ठेवणार. दे ना हातो दे ना, वेळ जातोय पण काकू ऐकत नको. तर बघा हे बघा हे दिसते का, आता हे बघा कापसासारखं निघतंय. आपण म्हणतो ना 100% कॉटन, कॉटनचे पॅड आहेत. आणि हे बघा यात काय निघतंय बघा आता
याला स्ट्रीप म्हणतात. अनायन स्ट्रीप. काय आहे? तर ही काय करते, आपले आता पिरियड्स आले म्हणजे आपले हार्मोन्स चेंज होतात की नाही, चिडचिड वाटते. किती जण चिडचिड करतात? भरपूर करतात की नाही? तर मग बघा, तर हे आपले हार्मोन बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करतो. चिडचिडपणा थोडं आपण म्हणतो कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. जर पिरियड्स मध्ये तुम्हाला पेन होत असेल, पोटात पेन होत की नाही, किती जणांना पोट दुखतं? बऱ्याच जणांना दुखतं. पाया वगैरे दुखतात, पोटऱ्या दुखतात, भूक लागलेली असते पण जेवण जात नाही आहे. म्हणजे मी काय वेगळी चर्चा करते का? जे आहे त्यावर आपण चर्चा करतो. कारण ही वेळ काय आली, आपल्याच मम्मीने आणलेली असते, आपण याच्यावर बोलत नाही. तर बघा, हे 100% कॉटन आहे. आता आपण 30 मिली म्हणजे आपलं जे काही महिन्याला ब्लडिंग जाते ते आपण एका दिवसाचं धरतोय 30 मिली. तसं 180 पर्यंत आपलं महिन्याला, प्रत्येक महिन्याला तेवढं ब्लडिंग म्हणजे बाहेर पडतंय. पण हे योग्य आहे की अयोग्य? योग्य. कारण ती आपल्या बॉडीची काय करते, सर्व्हिसिंग. ओके नाही? कारण आता बघा, आता 1000 येईल पण तुम्ही आमची सेकंड जनरेशन. तुम्ही पण कधीतरी मोठे व्हाल, तुमचे पण लग्न होतील, तुमचे पण मुलं होतील. नेक्स्ट जनरेशन म्हणतात याला. हो की नाही? तर मग आपण जर व्यवस्थित राहिलो, सगळे राहिलं की नेक्स्ट जनरेशन पण खूप छान राहते. हे बघा, आता हे बघा, याच्यात काय निघालंय? जेल निघालं. आता मी किती दाबलं, काही केलं तर पाणी यातनं म्हणजे ब्लडिंग आपलं बाहेर पाडणार नाही, म्हणजे लिकेजचा प्रॉब्लेम बिलकुल नाही. तर बघा, सगळे जण आंघोळ करतात. सगळे थंडी आहे तरी कंटाळा किती जण करतात? पण ती नंतर आंघोळ करते की नाही? कंटाळ्यात पण आपण आंघोळ करतो. पूर्ण बॉडीचा आपला पीएच वेगवेगळा असतो. काय असतो? पीएच म्हणजे पोटॅशियम हायड्रोजन. आता तुम्हाला आता जसं मोठं वाटतं तर तुम्हाला थोडं सायन्स पण शिकवलं. आपल्याला बघा ना, ते फार शाळेमध्ये बस. तर बघा, प्रत्येक जण आंघोळ करतात, साबण वापरतात की नाही? डोकं धुवायला काय वापरतो? चेहरा धुवायला साबण. परत आता भांडे घासायला भांड्याचा वेगळा, अंगाचा वेगळा, डोक्याला का? पण भांड्याला लिक्विड पण असं माहितीये ना? तो पण लिक्विड मध्ये. शॅम्पू पण काय आहे? लिक्विड मध्ये. मग कधी शॅम्पू जर नसलं तर आपण भांड्याची लिक्विड आंघोळ करतो का? नाही. का? तो फक्त आपल्याला काय माहितीये, भांड्याला आहे. शॅम्पूच्या जागेवर, साबणच्या जागेवर, आहे की नाही? तर बघा, त्याचप्रमाणे आता हे इंटिमेट वॉश आहे. इंटिमेट एरिया म्हणजे आता लक्षात येते नावावरून, आपला जो प्रायव्हेट पार्ट आहे त्याला स्वच्छ करण्यासाठी हे लिक्विड फॉर्म मधलं हे सोप आहे. आता हाच का वापरला गेला पाहिजे? आपण जसं तुम्ही म्हटले पीएच वेगवेगळा असतो, तसं प्रायव्हेट आपल्या पूर्ण बॉडीचा पीएच 7 ते 8च्या पुढंच असतो, 7च्या पुढंच असतो. आणि साबणचा पीएच तो 9 ते 10 असतो. आता हे पीएच काय, हे काय, ते काय, आणि काय होतं ते आपण सांगू. आता एवढं विजिट मध्ये पण ते काय होतं ते सांगते. जर आपल्या प्रायव्हेट पार्टचा 3.5 ते 4.5 असतो मुलींचा, म्हणजे लेडीजचा किती? 3.5 ते 4.5. लक्षात ठेवा तुम्ही. नंतर जर सरांनी जर विचारलं तर तुमचं उत्तर देईल त्याला परत बक्षीस मिळणार आहे. हो की नाही? मग तो उपयोगी येणार आहे की नाही, जे देणार आहे ते, आहे की नाही? तर बघा, मुलींचा, महिलेचा पीएच हा 3.5 ते 4.5 असतो. आणि साबणीचा मी किती सांगितला? 9 ते 10 असतो. जर 3.5 ते 4.5 पीएच असलेल्या जागेवर आपण जर एवढा मोठा पीएच असलेला जर म्हणजे सोप आपण वापरतो की नाही, तर त्याच्यामुळे काय होतं? रेडनेस वाढतो, खाज येते, व्हाईट डिस्चार्ज जास्त होतो. ते होऊ नये म्हणून हा इंटिमेट वॉश वापरला गेला पाहिजे. तर तुम्ही बघितलं असेल, आता मी कधी सांगते की नाही ते मला माहित नाही. बघा, बऱ्याच मुलींना किंवा महिलांना
वॉशरूमला जावं लागतं. काही लहान जातात झालं तर ते कंट्रोल होत नाही, का तर त्याला तिथं बॅड बॅक्टेरियाचा प्रभाव जास्त झालेला असतो. हे तुमचं गुड बॅक्टेरियाला वाढवतं, साबण गुड बॅक्टेरियाला मारतं, त्याच्यामुळे साबण हा वापरायचा नाही. लक्षात येते? जेव्हा आता तुम्ही इथं वॉशरूम वगैरे यूज करता, स्वच्छ असतं का वॉशरूम? एकदम प्रत्येक जण गेले तर पाणी उठतं. वॉशरूम आले कशावरून कळतं आपल्याला? वास येतो की नाही? म्हणजे स्वच्छ आहे का? मग जर आपण ज्या एरियातून जातोय, जिथून जातोय, जर तिथे वास येत असेल तर ते स्वच्छ नाहीये. आपण ते डेली यूज करतोय, तर आंघोळीच्या वेळेस जर हे इंटिमेट वॉश वापरलं तर खूप छान प्रकारे आपलं जे काही pH आहे तो मेंटेन राहणार आहे. जर काही प्रॉब्लेम असेल, कुठलेही प्रायव्हेट पार्टचा जो प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह होणार आहे. तर बघा किती जणींना लांब केस आवडतात, छान असे हेल्दी, छान असं आहे की नाही? असं छान गोरट असं एक सारखी स्किन किती जणांना आवडती? सगळ्यांना. नेल्स वाढवायला अशी छान हेल्दी असं वाटतं, मॅडमला पण वाटते की नाही? तर मग हे काम कशातून आपल्याला हे मिळणार आहे, हे काय आहे? न्यूट्रिशन आपण समजा आपण म्हणतो आता खाण्यापिण्यातून आपल्याला जे काही मिळत नाही ते आपण कुठून मिळवणार आहोत ते आता पांडव सर सांगतील. एक न्यूट्रिशन बद्दल कसं वाढवता येईल त्याच्यावरती चर्चा करतील, म्हणजे तुमच्याशी बोलतील. तर तुम्ही आता संतोष पांडव सरांशी बोला. म्हणजे आता हे पण ह्याच हायजीनवर काम करतात, ते जेंट्स असून सुद्धा ह्या अभियानात काम करतात. नगर जिल्ह्यातले पहिले एकमेव ते हायजीनवर काम करणारे लीडर्स आहेत. जर बघितलं महिलांची चर्चा करत नाही, एक पुरुष वर्ग जर पुढे त्या विषयावर तो जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर ते सोल्युशन देतात. ते सुद्धा अशा हायस्कूल कॉलेजला ते कॅम्प घेतात. तर आज खास तुमच्यासाठी सरांना बोलवलंय, तर मी वेलकम करते सरांना तुमच्या टाळ्यांच्या.